पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार गोखले बिल्डरनं केला रद्द। जैन समाजाच्या भावना दुखावायच्या नसल्याचं सांगत व्यवहार रद्द, तर डीड रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार, राजू शेट्टींचा इशारा। मोहळांनी गोखले बिल्डरला प्रायव्हेट जेट फिरायला दिलं। रवींद्र धनगेकरांचा मुरलीधर मोहळांवर नवा आरोप। मोहळांच्या हस्तक्षेपामुळे 2.5 कोटींवर तडजोड। गोखलेंमार्फत मोहळांनी कोणती दलाली केली ते तपासा, धनगेकरांची मागणी। धनगेकर हा अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, भूमिका भाजप विरोधात नाही, हे धनगेकरांनी आधीच स्पष्ट केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं शहांच्या हस्ते भूमिपूजन। मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक नौकांसह इंडिया मेरीटाईम वीक 2025चा शहांच्या हस्ते शुभारंभ। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थावर बैठक। मतदार याद्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीत होणार चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मेळावा। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन, तर आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब। मुंबईतील मतदार यादीतील घोळ करणार सादर। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। निवडणूक आयोग मतदार यादी पडताळणीची घोषणा करण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यात 10 ते 15 राज्यांचा समावेश। पहिल्या टप्प्यातून महाराष्ट्राला वगळलं। मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला आज मुसळधार पावसाचा इशारा। राज्यात गुरुवारपर्यंत येलो अलर्ट। अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होणार। चक्रीवादळाचं रूपांतर महाचक्रीवादळात होणार। रणजितसिंह निंबाळकरांवर विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळले। निंबाळकरांचा काहीही संबंध नाही, मला थोडी जरी शंका असती तर कार्यक्रम रद्द केला असता, फडणवीसांचं विधान। निंबाळकरांना क्लीन चिट द्यायला फडणवीस तपास अधिकारी झाले का? अंबादास दानवेंचा संतप्त सवाल। निंबाळकर आणि त्यांच्या पीएचा सीडीआर तपासण्याची केली मागणी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेला पोलीस कोठडी। कोर्टानं 30 ऑक्टोबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी। माजी राज्यपाल रासू गवई यांचं स्मारक उद्घाटनासाठी सज्ज। 30 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश भूषण गवईंच्या उपस्थितीत होणार उद्घाटन। अमरावतीमध्ये उभारलं भव्य स्मारक। मुंबईमध्ये आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार। आणि आगार ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो 11 भूमिगत मार्गिकेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला। 17.51 किलोमीटर लांबीच्या भूमिगत मेट्रो प्रकल्पात 14 स्थानकं। अखेर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्थानकावर थांबा मंजूर। दौंड आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा। आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश। एक नोव्हेंबरपासून नेरळ माथेरान मिनी ट्रेन धावणार। अवकाळी पावसामुळे यंदा दसऱ्याच्या पारंपरिक मुहूर्त हुकला। नोव्हेंबरपासून माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता। राजधानी दिल्लीत 3 तरुणांनी विद्यार्थिनीवर केला ऍसिड हल्ला। हल्ल्यामध्ये विद्यार्थिनीचे दोन्ही हात भाजले। हल्लेखोर तरुणांचा पोलिसांकडून तपास सुरू। सौदी अरेबियातील कार्यक्रमामध्ये अभिनेता सलमान खाननं पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केल्यानं पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या। सलमान खान पाकिस्तान सरकारकडून दहशतवादी घोषित।